या शरीराला कायमचा आराम आहे. काय कायमचा आराम. याच्यातून राम निघून गेला की माणसं म्हणतात 3.5 तासाच्या अगोदर याला काढा बाजूला. काय करतात? त्याला बाजूला काढा. आता याची एक्सपायरी झाली आता याची. का याच्यातला रामच नाही. मग याला चव तरी काय? सुंदर भाजी केली, भाजीमध्ये सगळं टाकलं, मीठच टाकलं नाही, भाजीला चव आहे का? भाजी मधलं मीठ म्हणजे राम आहे. काय राम? तसं या देहातलं परमात्मा म्हणजे चैतन्य म्हणजे राम आहे. राम कृष्ण नामे ही दोन्ही साजी. श्री सीतारामचंद्र भगवान की, उमापती महादेव की. हा ऐका. आणि म्हणून तो राम स्वरूपाने आतमध्ये विराजमान आहे. चैतन्य म्हणतात त्याला. चैतन्य. कोणी म्हणलं महाराज चाले हे शरीर कोणाचे सत्य म्हणताय? आम्हाला देवाने पाय दिलेत म्हणून आम्ही चालतो. पायाचे असत्य चालतो आम्ही. पण गंगाधर महाराज पायानेच जर चालता येतं तर मेलेल्या माणसाला पाय असतात की नाही? पाय असतात ना त्याला. हा पाय असतात ना. मग त्यानं म्हणलं पाहिजे जे पेटवायला नेतात की नाही, तुम्ही अजिबात त्रास घेऊ नका, मी तिथपर्यंत माझ्या पायाने चालत जाईन, तुम्ही टेन्शन घेऊ नका. ते निघतं का? ते नाही निघत. आणि खरंच ते जर निघालं तर माणसं थांबतील? जिकडे दिशा दिसल तिकडे पळतील ते. तसं आहे. मेलेल्या माणसाला पाय आहेत पण त्याच्यात चेतना नाही, चैतन्य नाही, चित्त नाही. चित्त माने चैतन्य. चैतन्य संपलंय. प्रत्येकाचं एक वेगवेगळं चैतन्य आहे. चैतन्य गेलं की त्याच्यामध्ये रस वाटत नाही. वाटतो का? रस वाटत नाही. आणि ज्याचं त्याला चैतन्य वाटून दिले महाराज, प्रत्येक गोष्टीचं चैतन्य वेगवेगळं आहे. कीर्तनाचं चैतन्य वेगळं असतं, भजनाचं चैतन्य वेगळं असतं, कथेचं चैतन्य वेगळं असतं. असतं की नाही? ज्याचं त्याचं चैतन्य लावून दिलंय. भगवंत सगळीकडे तो व्यापून आहे चैतन्य. आणि व्यापून सबाह्य अभ्यंतरी, बाहेरही व्यापलेला आहे आणि आतही व्यापलेला आहे. पिंडी ते ब्रह्मांडी सगळीकडे दोन्ही ठिकाणी तो व्यापून आहे. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले, आता कैसी जाऊ घरा, नोहे बरा लौकिक. आत हरी म्हणजे चैतन्य आणि बाहेर हरी म्हणजे सत्य. आत हरी बघा, या शब्दाचा अर्थ सच्चित, याचा अर्थ ओळखून घ्या. आतला हरी हा चैतन्य आणि बाहेरचा हरी हा सत्य आहे. काय? सत्य. सच्चित आनंद. आनंद म्हणजे काय? आनंदाची व्याख्या काय? जो आनंद काही झालं तरी संपतच नाही, त्याला आनंद म्हणतात. आनंद शब्दाचा अर्थ काय? ज्याची स्थिती सदा सारखी असते, त्याला कधी उतरती कळा येत नाही. मग आम्ही ज्याला आनंद म्हणतो तो काय? तो आनंद नाही, ते सुख आहे. ते काय? सुख. परमात्म्याचे 3 स्वरूप सुरुवातीला सांगितले. लक्ष देऊन ऐका. सत. सत म्हणजे कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. चित म्हणजे तुमच्यातही आहे आणि माझ्यातही आहे, हे चैतन्य.
हातपाय हलवतो म्हणजे ओळखायचं आपल्यात चैतन्य आहे बाबा. आनंद म्हणजे काय? आनंद शब्दाचा अर्थ आहे जो सदैव सारख्या स्थितीमध्ये असतो त्याला आनंद म्हणतात. आनंद. आणि आनंदाची प्रतिमा तुम्हाला पाहायची असेल तर जा आळंदीला, समाधीकडे बघा, ती आनंद आहे. जा देहूला, तुकोबारायांकडे बघा, ती आनंद आहे. काही जरी जीवनामध्ये झालं, मान आला किंवा अपमान आला, कधी स्थिती ढासळत नाही. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. बोलण्याची भाषा म्हणजे काय तर लक्ष देऊन ऐका. उतरती कळाच नाही त्याला कधी. आपल्या सुखाला दुःख, आनंदाला विरुद्धार्थी शब्द नाही. आनंदाला विरुद्धार्थी शब्द, जगातल्या सगळ्या शब्दाला विरुद्धार्थी शब्द आहे. ऊन म्हणलं की सावली, भूक म्हणलं की तहान, सुख म्हणलं की दुःख, निंदा म्हणली की स्तुती, मान म्हणलं की अपमान, लहान म्हणला की मोठा. पण आनंद शब्दाला तुम्हाला विरुद्धार्थी शब्द भेटणार. आनंदाला विरुद्धार्थी शब्दच नाही का? आनंद म्हणजे आनंदच असतो, त्याच्यात थोडं जास्तही नसतं आणि थोडं कमी नसतं. सदैव जे एका स्थितीमध्ये राहतात त्याला आनंदी म्हणतात. आनंदी. आपलं सुख आता आहे, दुसऱ्या क्षणाला नष्ट होतं. आज आहे, उद्या या टाइम पर्यंत तो आनंद राहत नाही. तो आनंदच नाही, ते सुख आहे. सुख हळूहळू कमी होतं. गाडी घेतली, फोर व्हीलर घेतली, तिचा आनंद आज जो होता तो 1 महिन्यानंतर राहील का? राहील नाही, हळूहळू कमी होतो. नवीन गाडी घेतली, काय तिचा थाट असतो, तिला हार काय घातला जातो, तिला फडक्यानं फडका काय मारला जातो, तिला पुसलं काय जातं, काय त्याचा आनंद होतो. हळूहळू हळूहळू हळू त्याचा आनंद मग महिन्यानंतर, कधीतरी आठवड्यातून एकदा फडका असतो त्याला. 1-2 वर्ष झाले की त्याच्याकडे बघत नाही, मारली की गेला निघून, बघतही नाही. हळूहळू त्याचा आनंद कमी होतो. प्रपंच म्हणजे हळूहळू रिवर्स गेअर, हळू आनंद कमी होतो. एखादा व्यक्ती तुमच्याकडे पाहुणा आला, त्या पाहुण्याला बघितल्यानंतर जो आनंद आहे पहिल्या टाइमला, आणि परत रोज जर त्या पाहुण्याला पाहायला भेटलं तेवढा आनंद वाटेल का? नाही. जाऊ दे, हे समजलं नसेल. आमच्या महिला मंडळी करता एक छोटं उदाहरण. नवीन लग्न झालं, जावाई तुमच्या घरी आला. जावाई तुमच्या, काय आनंद वाटतो? वा वा वा. जावाई म्हणजे असं म्हणतात, मोठे बाबा म्हणायचे, मोठे बाबा. जावाई म्हणजे सासू करता सगुण ब्रह्मच आहे. काय? सगुण ब्रह्मच आहे. जावाई म्हणजे सगुण ब्रह्म. जावयाला आनंद होतो. आणि परत मग दुसऱ्या दिवशी आणखी जावई आला. पहिल्या दिवशी जो आनंद होता तो दुसऱ्या दिवशी वाटतो का तेवढा आनंद? नाही. तिसऱ्या दिवशी आणखी आला, हळूहळू हळू आनंद काय होतो? कमी होतो. चौथ्या दिवशी आला, आठवडाभर सारखंच आला. जावाई म्हणते रोजचं मडण त्याला कोण कुठवर येणार आहे? आता रोज आल्यानंतर थोडंच आनंद वाटणार आहे. तसंच आहे व्यवहारातल्या सुखाला हळूहळू हळूहळू हळू उतरती कळा आहे. आणि परमार्थातलं सुख म्हणजे आनंद आहे. सुख घडो घडी वाढो लागे, कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. हळूहळू हळू जे वाढत जातं सुख त्याला परमार्थ म्हणायचा. तो आनंद वेगळा आहे. आपला आनंद उतरून जातो. आपण बोर घेतली, बोरला पाणी लागलं, आनंद झाला. आणि शेजाऱ्याने बोर घेतली, त्याला आपल्यापेक्षा जास्त पाणी लागलं, आपला आनंद राहिला की गेला? गेला आनंद आपला. आपला आनंद संपतो, पण हा आनंद कधी संपत नाही. आनंद भगवंताचा आनंद स्वरूप आहे. सच्चित आनंद रूपाय. काय करतो तो? त्याचं स्वरूप सांगितलं. विश्वोत्पत्त्यादी हेतवे. विश्वाची उत्पत्ती करतो. हे संपूर्ण सृष्टी त्याने निर्माण केली. तापत्रय विनाशाय. तिन्ही ताप ज्याच्यामुळे, त्याचं
जो नाशून टाकतो भक्ताच्या जीवनातले त्रिविध ताप जो घालतो. आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक हे 3 ताप जीवाच्या मागे. आध्यात्मिक म्हणजे शरीराकडून होणारे, आधिभौतिक म्हणजे समाजाकडून होणारे आणि आधिदैविक म्हणजे प्रकृतीकडून होणारे जे ताप आहेत, हे 3 ताप नष्ट करण्याचं काम देव करतो. आधिदैविक ताप, आधिभौतिक ताप आणि आध्यात्मिक ताप. कोणकोणते? शरीरापासून निर्माण होणारे जे रोग आहेत ना, हे आध्यात्मिक ताप. आधिभौतिक, चोराने लुटलो, एखाद्याने मारलो,